नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला गाव भेट दौरा। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यात टँकर व जनावरांकरता चारा छावणी सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौरा केला। या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरांकरता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतल्या। या गावामध्ये टँकर व जनावरांकरता चारा छावणी चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। यामध्ये पाटकळ, मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, ममदाबाद, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, शिरनांदगी, रड्डे, सिद्धनकेरी, जालिहाळ, हाजापूर या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी रोकठोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाचा आमदार आहे। आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही, पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी माझ्या समोर आल्या त्यावेळी मी या समस्या माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही असेच कार्य करत राहणार आहे, असे देखील यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले। आणि मला हा विषय दिला आणि नेमका माझा असा सवय की कोणताही विषय माझ्यापाशी आला तर तुम्ही जिद्दीने चिकाटीने नाकावर टिचून तो करत असते। मग एकदा त्या विषयात पडली तर मी मागे हटत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की सोलापूर जिल्ह्यात, पूर्ण सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची आमदार मी एकटीच आहे। म्हणून जर लोकांचे अडीअडचणीचे प्रश्न असतील तर ते लोक तर मानणार नाहीत, कारण का ते सत्ताधारी आहेत। म्हणून त्यांच्याच मिनिस्टरच्या विरोधात ते कसं बोलतील, त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ते कसे बोलतील, म्हणून ते मांडत नाहीत विषय, मलाच मांडावे लागतात। आणि म्हणून मी जिद्दीने तो विषय परवा विधानसभेत मांडला। पण दुसरी बाजू ही आहे की आजकाल विधानसभेत विषय मांडून पण कामं होत नाहीत, कारण का मंत्री सगळे निगरगट्ट झाले, सत्तेसाठी रात्रंदिवस हालचाल करतील, पण एकदा सत्तेत आल्यानंतर लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी रात्रंदिवस हे एक करत नाहीत। हे फक्त 50 खोके मिळवण्यासाठी रात्रंदिवस एक करतील, पण लोकांना साधे छावणीची बिलं पण निघाली नाहीयेत अजून। आमच्या अंगणवाडी सेविकांचे 500 रुपये वाढ होत नाहीये, ज्यांचे डूल अडकले त्यांना पण 500 रुपये मिळत नाहीयेत। अशा ज्यांना आपण मायबाप सरकार म्हणतो ते मायबाप फक्त 2-3 करोडपतींचा मायबाप आहे, तुमचं मायबाप ते सरकार राहिलं नाही। आणि मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की गेले 10 वर्ष, मागचे 10 वर्ष तुम्ही बीजेपीला मतदान केलं, काही लोकांनी, तुम्ही नाही काही लोकांनी, पण त्यांचे खासदार इतके अकार्यक्षम ठरले की त्यांना प्रत्येक वेळेस खासदार बदलावा लागला। ह्या वेळेस पण मागच्या दोघांना माहित नाही तिकीट मिळतात, त्यांचं त्यांना, मला माहित नाही, मी आपलं म्हणते। पण आता लोकांना कळून चुकलंय तुलना केल्यावर की काँग्रेस जेव्हा होतं तेव्हा कमीत कमी चारा छावणी असेल, बिलं असतील, लोड शेडिंग असेल, तुमचे डूल संजय गांधी निराधारचे पैसे असतील, हे सगळं वेळेवर तरी मिळत होतं, कमी काळांना पण वेळेवर मिळत होतं, महागाई एवढी वाढली नव्हती, रोजगार मिळत होते आणि सगळ्यांना वाटलं की हे लोक आल्यावर सगळं होईल। खरं तर त्यांची 10 वर्ष सत्ता फक्त महाराष्ट्रातच नाही, दिल्लीत पण कोट्यावधी घोषणा करतात पैशांची, पण आपल्यापर्यंत काहीच पोहोचत नाही। 50 पैसे पोहोचतात पण 2 रुपये त्यांच्या खिशात पोहोचतात। आजकाल महाराष्ट्रामध्ये खासगीकरण इतकं चाललंय की आता महाराष्ट्रच गुजरातला देतील चालवण्यासाठी, असं मला वाटतं। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।